एज्युकेशन. तर ज्या ठिकाणी ते भक्त एकत्र राहतात सिंगापूरमध्ये, आणि ऑफिसच्या काही कामानिमित्त, म्हणजे काल ऑफिशियली इथला शेवटचा दिवस होता ऑफिसमध्ये, तर त्या कामासाठी आलेलो. तर आपण इथून भेटत आहोत. क्षमा असावी, काही वेळेस आपलं पुढे ढकलल्या गेलं. मी मध्ये मुंबईला असताना किंवा आज सकाळी इथे एका भक्तांच्या घरी असल्यामुळे, तर थोडंसं दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर स्केड्यूलचं थोडंसं इकडे तिकडे होतं, तर त्याबद्दल कृपया माफी असावी. तर आपण मागच्या वेळेला पाहत होतो की कशा प्रकारे नैमिष अरण्यामधले ऋषीमुनी, शौनकादी ऋषीमुनी हे परीक्षित महाराजांच्या जन्माबद्दल आणि त्यांच्या जीवन कार्याबद्दल ऐकण्यासाठी खूप आतुर आहेत. कशामुळे? कारण परीक्षित महाराज हे खूप महान भक्त आहेत भगवंतांचे. आणि आपण पाहतो की कशा प्रकारे ज्यावेळेस सूत गोस्वामींकडून नैमिषारण्यामधले ऋषीमुनी ऐकतात की कलिपुरुषाला, जो कलिपुरुष गाय आणि बैल, धर्म हा बैलाच्या रूपामध्ये आणि पृथ्वी ही गायीच्या रूपामध्ये उपस्थित असताना कशा प्रकारे हा कलिपुरुष त्यांच्यावर अत्याचार करत होता, की तीन जे पाय आहेत धर्माचे, चार पायांपैकी तीन पाय हे त्या कलिपुरुषाने तोडलेले होते धर्माचे. आणि हे जे दृश्य परीक्षित महाराजांच्या समोर दिसलं, तर भागवतामध्ये सांगितलंय, सूत गोस्वामी सांगतात की परीक्षित महाराजांनी त्या कलिपुरुषाला शिक्षा देण्यासाठी तयार झाले. तर त्यावेळेस शौनकादी ऋषीमुनींचा हा प्रश्न होता की त्यांना खूप आश्चर्य वाटलं की अरे, हा जो कलिपुरुष आहे, जो की एका शूद्र कार्य, म्हणजे खूप नीच स्तराचं जे कृत्य आहे, अशा प्रकारचं कृत्य करत होता. तर अशा कलिपुरुषाला परीक्षित महाराजांनी लगेच मृत्यूदंड का बरं दिला नाही? केवळ शिक्षाच का देत होते ते? तर असा प्रश्न शौनकादी ऋषीमुनींच्या मनात आला. आणि त्यांनी सूत गोस्वामींना विचारलं की परीक्षित महाराजांनी त्या कलिपुरुषास केवळ दंड देऊन का सोडले? तो हीन शूद्र होता, त्याने राजवेश धारण केला होता आणि त्याने गायीवर लाथेने प्रहार केला होता. जर या सर्वांचा, पण त्यांना उत्तर त्याच वेळेस, आपल्या शंकेचं निरासन त्याच वेळेस ऐकायचं सूत गोस्वामींकडून. जर त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये भगवंतांचं जे यशोगान आहे, कृष्णांचं जे यशोगान आहे, ते जर संपन्न होत असेल, तरच शौनकादी ऋषीमुनींना ह्या प्रश्नाचं उत्तर सूत गोस्वामींकडून ऐकायचंय. तर ते म्हणतात की जर या सर्वाचा म्हणजे आम्ही जे काही प्रश्न आपल्याला विचारत आहोत त्याचा, जर या सर्वांचा संबंध श्री कृष्ण कथेशीच असेल, तर कृपया हे सर्व प्रसंग आम्हाला समजावून सांगा. आणि याच्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात की कशा प्रकारे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, हे एका राजहंसाप्रमाणे असतात. श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात समजावून सांगताना की राजहंस हा आजकाल तर पाहायलाच मिळणं खूप दुर्मिळ आहे. परंतु आपण कथेमध्ये ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे की कशा प्रकारे हा स्वच्छ ठिकाणी वास करतो राजहंस. आणि श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात की त्याच्या विरुद्ध जे कावळे असतात, ते गलिच्छ ठिकाणी निवास करतात, की जिथे कचरा कुंडी आहे, कचरा वगैरे पडलेला आहे, घाणेरडी जागा आहे, अशा ठिकाणी कावळ्यांचा निवास असतो. परंतु राजहंस जे असतात, ते अतिशय स्वच्छ अशा ठिकाणी निवास करतात. आणि एवढंच नाही, तर त्यांचा एक खूप विशेष गुण सांगितलेला राजहंसांचा, की पाणी आणि दूध ह्यांचं मिश्रण जरी करून राजहंसाच्या समोर दिलं, तरी त्या मिश्रणातून केवळ आणि केवळ दूध शोषून घेण्याची क्षमता ही राजहंसामध्ये असते. तशाच प्रकारे भगवंतांचे जे भक्त आहेत, ते पण सारग्राही असतात राजहंसाप्रमाणे, की कोणत्याही चर्चेमध्ये, कोणत्याही प्रश्नोत्तरामध्ये त्यांचा एकच विशेष, त्यांच्या त्यांचा गहन विषय आहे. कोणता? भगवंतांबद्दल, कृष्णाबद्दल, त्यांच्या नाम, रूप, गुण आणि लीला इत्यादींच्या यशोगाथेबद्दल ऐकणे,
चर्चा करणे हीच गोष्ट भगवंतांच्या राजहंसासारख्या असणाऱ्या भक्तांना खऱ्या प्रकारे श्रवणीय असते. म्हणून ते म्हणतात की भागवतात अनेक विषयांवर चर्चा आहे झालेली आहे. उदाहरणार्थ समाज, विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृती इत्यादी. परंतु हे सर्व जे विषय आहेत ते त्या विषयावर कशा प्रकारे चर्चा झालेली आहे? भगवंतांच्या कृष्णांच्या संबंधी चर्चा झालेली आहे आणि म्हणून ते सर्व विषय भक्तांसाठी श्रवणीय आहे. भक्तांना याच्यामध्ये रस नाहीये. समाजशास्त्र, 1 मिनिट द्या प्रभूजी. हरे कृष्ण. भक्तांना जगामध्ये काय चालू आहे, राजकारण, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी याच्यामध्ये रस नाहीये. परंतु जर त्या विषयांच्या माध्यमातून भगवंतांबद्दल त्यांचं यशोगान चर्चिलं जाणार असेल, तर त्यामध्ये शौनकादी ऋषीमुनींना रस आहे. या ऐहिक जगातील सर्व काही त्रिगुणांपासून उत्पन्न झालेले असल्याने अशुद्ध आहे, परंतु ते पवित्र करणारा मध्यस्थ घटक म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. मग हे सर्व जे विषय, जे भौतिक विषय समजले जातात, परंतु ते पण आध्यात्मिक ठरतात जर त्यामध्ये भगवंतांबद्दल चर्चा होत आहे. आणि जर भगवंतांबद्दल चर्चा होत नाहीये, तर केवळ भौतिक विषय ऐकण्यात किंवा चर्चा करण्यामध्ये भक्तांना काही रस नसतो. आणि भागवत अशा प्रकारच्या भक्तांचं गुणगान करतं ज्यांना की भगवंतांबद्दल ऐकण्यामध्ये रुची आहे. इथे सांगितलेलं आहे की भगवत भक्त हे भगवंतांच्या चरण कमळांमधील मध चाखण्यास सरावलेले असतात. ज्यात मौल्यवान आयुष्य व्यर्थ जाते अशा विषयांचा काय उपयोग आहे. आणि आपण एक श्लोक पाहिलेला आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे प्रभूजीज माताजीज. श्रोतव्या दिनी राजेंद्रम. कुणाच्या लक्षात आहे का हा श्लोक? श्लोक जरी लक्षात नसेल तरी त्याचा अर्थ आपण हा श्लोक मागच्या वेळेला पाहिलेला. दुसऱ्या स्कंदातला पहिल्या अध्यायातला दुसरा श्लोक आपण पाहिलेला. श्रोतव्यादिनी राजेंद्र नृराम संती सहस्त्रशः अपश्यताम आत्मतत्वम ग्रहेषु ग्रहमेदिना. आणि आपण पाहिलेलं की जे भौतिकवादी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ऐकण्यासाठी चर्चा करण्यासाठी सहस्त्रशः, सहस्त्र म्हणजे हजारो वेगवेगळे टॉपिक्स, वेगवेगळे चॅनल, वेगवेगळे वर्तमानपत्र वगैरे भौतिकवादी लोकांसाठी आहेत, भौतिकवादी चर्चा करण्यासाठी. परंतु अपश्यताम आत्मतत्वम, कशामुळे त्यांना ह्या भौतिकवादी गोष्टींमध्ये रस असतो? कारण अपश्यताम आत्मतत्वम, जे आत्मतत्व आहे, आत्म्याचं जे ज्ञान आहे, ते ज्ञान अशा भौतिकवादी व्यक्तींना प्राप्त नसतं आणि त्याच्यामुळे त्यांचा भौतिक गोष्टींमध्ये रुची असते. ग्रहेषु ग्रहमेदिना. आणि असे व्यक्ती, भौतिकवादी व्यक्ती कशा प्रकारे या भौतिक जगातच अशा चर्चांमध्ये रुची घेतल्यामुळे अडकून पडतात. तर आपण आजच्या श्लोकाने सुरुवात करूया. श्लोक क्रमांक 7. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजी माताजी? जे आपण बॅकग्राऊंड पाहिलं, जे रिवाइज केलं त्याच्यावर. हरे कृष्ण. नाही प्रभूजी. ठीक आहे. चला, श्लोक क्रमांक 7 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. शूद्रायुषां नृणामंग शूद्रायुषां नृणामंग मर्त्यानाम् अमृतम् इच्छता. अमृतम् इच्छताम्. मर्त्यानामृतम् इच्छता. मर्त्यानामृतम् इच्छताम्. इहोपहूतो भगवान् मृत्युः. इहोपहूतो भगवान् मृत्युः चामित्र कर्मणि.
स्वामित्र कर्मणी. कुणाला वाचायचं आहे का प्रभूजीज माताजी? हरे कृष्ण. गणेश कुलकर्णी प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे सुत गोस्वामी, माणसात काही जण असे असतात की ज्यांना मरण नको असते आणि शाश्वत जीवन हवे असते. असे लोक मृत्यूचा नियंता यमराज यास आवाहन करून मृत्यूची प्रक्रिया चुकवितात. तात्पर्य श्रीप्रपाद्वारा श्रीप्रपाद की जय. एक मिनिट हा प्रभूजी. तर या आणि येणाऱ्या काही श्लोकांमध्ये जे शौनकादी ऋषीगण आहेत नैमिषारण्यमधले, ते आपल्याला शिकवत आहेत स्वतःच्या उदाहरणामधून की भौतिकवादी लोक ते कसं भौतिकवादी गोष्टींमध्ये रस घेतात आणि त्याचा परिणाम काय होतो, भौतिक जीवनामध्ये जन्मोजन्मानंतरापर्यंत त्यांना अडकून राहावं लागतं. परंतु त्याच्या विरुद्ध जे भगवंतांचे भक्तगण आहेत आणि ज्यांना खऱ्या प्रकारे अमरत्व शाश्वत जीवन प्राप्त करायचं असतं, ते शाश्वत जीवन कशा प्रकारे प्राप्त करू शकतात ते या श्लोकामध्ये आणि येणाऱ्या काही श्लोकांमध्ये शौनकादी ऋषी आपल्याला शिकवत आहेत. हा प्रभूजी, तात्पर्य. जीव जसजसा नीचमय पशुजीवनापासून उच्चतर मनुष्य जीवनाकडे उत्क्रांती करीत अधिकाधिक बुद्धिमान होत जातो, तसतसा मृत्यूच्या बंधनातून सुटण्यासाठी उत्सुक होत जातो. आधुनिक शास्त्रज्ञ आपल्या शरीरशास्त्र आणि रसायनशास्त्रातील प्रगतीद्वारे मृत्यू टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु दुर्दैव असे की मृत्यूचा नियंता यमराज इतका क्रूर आणि निर्दय आहे की तो त्यांचेही आयुष्य सोडित नाही. जो शास्त्रज्ञ आपल्या वैज्ञानिक प्रगतीच्या आधारे मृत्यूला थांबवण्याचे सिद्धांत मांडतो, तो यमराजाचे बोलावणे येताच स्वतःच मृत्यूला बळी पडतो. मृत्यूची गोष्ट तर सोडूनच द्या, पण कोणीही एखाद्याच्या आयुष्याचा काळ क्षणार्धानेही वाढवू शकत नाही. यमराजांनी चालवलेली ही वधाची क्रिया थांबवण्यासाठी एकच आशा आहे, ती म्हणजे पवित्र भगवंत नामाचे संकीर्तन करून ते ऐकण्यास त्या यमराजास बोलावणे. हीच होय. यमराज स्वतः भगवंतांचे थोर भक्त आहेत आणि भगवंतांच्या भक्तीत नित्यमग्न असलेल्या शुद्ध भक्तांकडून नाम संकीर्तनाचे आणि यज्ञाचे निमंत्रण आलेले त्यांना अतिशय आवडते. म्हणून शौनक प्रमुखादी सर्व महर्षींनी नैमिषारण्यातील यज्ञासाठी यमराजांना आमंत्रण दिले. ज्यांना मृत्यू नको होता त्यांच्यासाठी ही फार उत्तम गोष्ट होती. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. श्रीला प्रभुपाद की जय. तर आपण या जीवनामध्ये पाहतो की जे भौतिकवादी व्यक्ती आहेत, भौतिकवादी जे शास्त्रज्ञ वगैरे आहेत, ते इतक्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये गुंतलेले आहेत स्वतःचं जीवनमान वाढवण्यासाठी किंवा मृत्यू टाळण्यासाठी. तुम्ही जर थोडा विचार केला प्रभूजीज माताजीज, तर कितीतरी उद्योगधंदे आपल्या आजूबाजूला जर आपण पाहिले, उदाहरणार्थ कॉस्मेटिक इंडस्ट्री घ्या. कॉस्मेटिकला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, की स्वतःचं शरीर सुंदर दिसण्यासाठीचे वेगवेगळे प्रकारचे जे त्यांचे प्रोडक्ट्स जे असतात की सौंदर्य प्रसाधन, की शरीर वृद्ध होत आहे तर कशा प्रकारे ते वृद्धत्व आपल्या चेहऱ्यावर शरीरावर दिसू नये, अधिक काळ व्यक्तीला तरुण राहावं वाटतं किंवा वृद्ध झाल्यानंतर पण मृत्यू येऊ नये यासाठी आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे औषध उत्पादनं वगैरे आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या रोगांवर. परंतु शास्त्र सांगतो की यमराज जे की मृत्यूचे अधिष्ठाता जे आहेत, की ज्यांच्याकडे ते कार्य सोपवलेलं आहे सर्व जीवांचा ठरलेल्या वेळेनुसार या भौतिक जगातलं अस्तित्व संपवणे, त्यांना त्यांच्या केलेल्या कार्यानुसार विशेषतः पापी जीवांसाठी यमराजांचं कर्तव्य आहे की ते पापमय कृत्यांचं फळ त्या व्यक्तींना प्राप्त व्हावं मृत्यूनंतर. तर शास्त्र सांगतात की यमराज कितीही करोडपती अरबोपती जरी व्यक्ती असला तरी त्याच्या ठरलेल्या आयुष्यापेक्षा एक क्षण पण वाढून त्याला आयुष्य मिळू शकत नाही. वेळ आली तर त्याला शरीर सोडणं आवश्यकच आहे. परंतु शास्त्र सांगतात की खऱ्याच अर्थाने जर या यमराजाला आपल्याला टाळायचं असेल तर खूप सोपी एक युक्ती आहे. आणि ती युक्ती कोणती आहे? आपण आधीही चर्चा केलेली की यमराज हे भगवंतांचे महान भक्त आहेत
12 महाजनांपैकी एक आहेत. जसे की प्रल्हाद महाराज, नारद मुनी, शुकदेव गोस्वामी, शिवजी, जनक महाराज, ब्रह्माजी इत्यादी जे वेगवेगळे महाजन आहेत, तशाच चतुष्कुमार, तशाच प्रकारे यमराज हे पण 12 महाजनांपैकी महाजन म्हणजे जे भगवंतांचे प्रमाणित प्रमाणित म्हणजे ऑथोराइज्ड प्रमाणित केलेले शुद्ध महान भक्त आहेत. अशा 12 महाजनांपैकी यमराज एक आहेत. आणि जसं आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली की भक्तांना खूप रुची असते ज्यावेळेस भगवंतांचं यशोगान त्याच्याबद्दल चर्चा होत असते. तर भगवंतांचे असे महान भक्त यमराजांना जर आपण भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला इत्यादींचं यशोगान करण्यासाठी त्या चर्चेत भाग घेण्यासाठी जर बोलवलं, ते भगवंतांचं यशोगान संकीर्तन ऐकण्यासाठी जर बोलवलं, तर यमराज आनंदाने येतील हे भागवत सांगतं. आणि जर अशा प्रकारे आपण यमराजांना भगवंतांच्या यशोगानामध्ये बोलवलं, तर अशा भक्तांना काय होईल की यमराजांचं जे दुसरं रूप आहे, मृत्यूचे देवता म्हणून, त्या रूपामध्ये भक्तांना पाहावं लागणार नाही. जर भगवंतांच्या यशोगानामध्ये, संकीर्तनामध्ये भगवंतांचे भक्त हे नेहमी व्यस्त राहिले तर. तर इथे सांगितलंय, यमराज स्वतः भगवंतांचे थोर भक्त आहेत आणि भगवंतांच्या भक्तीत नित्यमग्न असलेल्या शुद्ध भक्तांकडून नाम संकीर्तनाचे आणि यज्ञाचे निमंत्रण आलेले त्यांना अतिशय आवडते. म्हणून शौनक प्रमुख आदी सर्व महर्षींनी नैमिष अरण्यातील यज्ञासाठी यमराजांना आमंत्रण दिले. ज्यांना मृत्यू नको होता त्यांच्यासाठी ही फार उत्तम गोष्ट होती. आपल्याला पण प्रभुजीज माताजीज जर मृत्यू टाळायचा आहे, टाळण्याचा अर्थ काय आहे? शाश्वत जीवन प्राप्त करायचंय. असं जीवन प्राप्त करायचंय ज्यामध्ये आपल्याला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्या गोष्टींमध्ये पुन्हा पुन्हा जावं लागणार नाही. तर अशा बुद्धिमान लोकांनी काय करायला पाहिजे? भगवंतांच्या नाम संकीर्तनामध्ये भाग घ्यायला पाहिजे, जेणेकरून यमराजजी पण आपल्याच ग्रुपमध्ये असतील आणि आपल्या जर ग्रुपमध्ये असतील तर मग आपल्याला त्यांना घाबरण्याचं कारण नाहीये. क्लिअर आहे प्रभुजीज माताजी सगळ्यांना? कुणाला काही शंका आहे का याच्यामध्ये? हरे कृष्ण. नाही समजलं प्रभूजी. आणि खूप खूप भागवतम जे आहे ना प्रभुजीज माताजीज, खूप अवघड गोष्टी सांगत नाही आपल्याला, सहज जमण्यासारख्या गोष्टी, पण ज्यांनी आपल्याला शाश्वत जीवन प्राप्त होऊ शकतं. भागवत सांगतं की ज्या टेम्पररी क्षणिक ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये अडकून पडू नका, शाश्वत जीवनाकडे प्रगती करा. तो श्लोक कोणता आहे? तमसो मा मृत्युम गमय, सॉरी मृत्युम मा अमृतम गमय. कोणत्या श्लोकाची हे काय आहे त्याची? तमसोमा ज्योतिर्गमय. हा, तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय, की मृत्यूपासून अमृताकडे जाण्यासाठी प्रयत्न करा, म्हणजे शाश्वत आहे त्याच्याकडे जाण्यासाठी प्रयत्न करा. आणि तमस म्हणजे अंधकार, तमसोमा ज्योतिर्गमय, की अंधारापासून भगवत ज्ञानाच्या उजेडाकडे जाण्यासाठी प्रयत्न करा, असं शास्त्र आपल्याला सांगत आहे. श्लोक क्रमांक 8 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. न कश्चित म्रियते तावत ते तावत् यावदास्त इहांतकः यावदास्त इहांतकः यदर्थम एतदर्थम हि भगवान एतदर्थ हि भगवान् भगवान् आहुतः परमर्षिभिः. आहुतः आहुतः परमर्षिभिः ऋषिभिः अहो नुलोके पीयेत अहो नृलोके पीयेत हरिलीलामृतं वचः. हरिलीलामृतं वचः. तर अशा प्रकारे काय सांगतात पुढे नैमिषारण्यमधले शौनकादी ऋषी मुनी? कुणाला वाचायचंय का प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी मी म्हणते, हा, रसिका माताजी हरे कृष्ण. सर्वांच्या जीवनाचा अंत करणारा यमराज जोपर्यंत येथेच उपस्थित आहे तोपर्यंत कोणाचाही मृत्यू ओढवणार नाही. थोर थोर ऋषीवर्यांनी भगवंताचाच प्रतिनिधी असलेल्या यमराजाला मृत्यूच्या नियंत्रणाला येथे आमंत्रण दिले आहे.
मृत्यूपाशात सापडलेल्या जीवांनी भगवत लीला रूपी अमरामृताचे श्रवण करून लाभ उठवावा. तात्पर्य, कोणाही व्यक्तीला मृत्यू आवडत नाही, परंतु त्यापासून कसे सुटावे हेही त्याला कळत नाही. मृत्यू टाळण्याचा रामबाण उपाय म्हणजे भागवतात पद्धतशीरपणे वर्णन करण्यात आलेल्या भगवल्लीलांचे भगवलीलांचे श्रवण करण्याची स्वतःला सवय लावून घेणे हा आहे. मृत्यूपासून मुक्ती प्राप्त करू इच्छिणाऱ्याने शौनकादी ऋषींनी दर्शविलेला जीवन मार्ग स्वीकारावा असा परामर्श येथे देण्यात आला आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माता. श्रील प्रभुपाद की जय. तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जो व्यक्ती भक्ती मार्गामध्ये पूर्णपणे समर्पित आहे आणि विशेषतः भक्तांचे बाहेरचे पण काही आपल्याला दार्शनिक गोष्टी पाहायला मिळतात, जसं की कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, तुका म्हणे हरीचे दास हीच आम्हा एक आस. की भगवत भक्तांचे बाहेरून पण आपल्याला काही पाहायला मिळतात गुण, जसं की गळ्यामध्ये तुळशी माळा. ऑफकोर्स त्यांनीच भक्त होत नाही केवळ तुळशी माळ घातल्याने, परंतु भगवंतांच्या प्रती समर्पणाचं एक द्योतक आहे. किंवा शरीराचे वेगवेगळे जे भाग आहेत, 12 ठिकाणी आपण शरीर तिलक लावून, जे की भगवंत विष्णूंचे 2 पाय दर्शवतात, हे तिलक जे आहे, आणि मध्ये जे आहे ते तुळशी पत्र आहे. तर अशा भक्ताला जो की भगवंतांच्या भक्ती मार्गामध्ये पूर्ण समर्पित आहे, असं सांगितलं जातं की भगवंत अशा भक्तांना यमराजाच्या आधिपत्याखाली असे भक्त राहत नाहीत. आणि त्या भक्तांकडून काही चूक जरी झाली तरी ती चूक दुरुस्तीचं काम भगवंत हे स्वतःवर घेतात. परंतु यमराजांचं आधिपत्य अशा प्रकारे समर्पित भक्तांवर असत नाही. आणि असं सांगितलं जातं की एका भक्तासाठी भगवंत स्वतः, मृत्यू स्वतः हे भगवंत बनून येतात. आणि एका भौतिकवादी व्यक्तीसाठी भगवंत स्वतः हे काळ रूपामध्ये, मृत्यू रूपामध्ये येतात. तुम्ही म्हणाल हे दोन्ही तर सारखंच आहे ना, फरक आहे याच्यामध्ये. श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात एका मांजरीचं आणि तिच्या पिल्लांचं. ज्यावेळेस मांजर तिच्या पिल्लांना आपल्या जबड्यामध्ये उचलून घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असते, तर त्या पिल्लाला थोडं पण इजा होत नाही किंवा त्या पिल्लाला थोडी पण भीती वाटत नाही. का? कारण आईची माया एवढी असते की त्या पिल्लाला पूर्णपणे संरक्षण जाणवतं, ज्यावेळेस त्याच्या आईने त्याला आपल्या जबड्यामध्ये पकडलेलं असतं. परंतु शास्त्र सांगतं की त्याच मांजरीचा जो जबडा आहे, त्या मांजरीच्या जबड्यामध्ये ज्यावेळेस उंदराला पकडलेलं असतं तिने, त्यावेळेस त्या उंदीराला साक्षात मृत्यू दिसतो किंवा जाणवतो त्या मांजरीने पकडलेल्या तिच्या जबड्यामध्ये. तर मांजर तीच आहे, तिने पकडण्याचे तिचा जो जबडा किंवा दात आहेत ते पण तेच आहेत, परंतु जमीन आसमानचा फरक आहे मांजरीने एका पिल्लाला धरण्यामध्ये किंवा उंदीराला पकडण्यामध्ये. त्याच प्रकारे ज्यावेळेस भगवंतांच्या प्रती पूर्णपणे समर्पित असणारे भक्त हे शरीर त्याग करतात, त्यांच्या जीवनाच्या शेवटाची वेळ येते, त्यावेळेस भगवंत स्वतः ही गोष्ट, ह्या गोष्टीची काळजी घेतात की कशा प्रकारे त्या समर्पित भक्ताला भगवत धाम प्राप्त व्हावं, शाश्वत जन्म प्राप्त व्हावा. परंतु भौतिकवादी व्यक्तीला तोच मृत्यू म्हणजे साक्षात यमदूतांचं दर्शन असतं आणि भीतीने त्याची पळताभुई थोडी होते, म्हणजे पूर्णपणे घाबरून जातो मनुष्य. तर हा फरक आहे एका भक्ताचं शरीर त्याग करण्यामध्ये आणि जे भौतिकवादी व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्या जीवनाच्या अंतामध्ये. एकदा श्रील प्रभुपादजी एका पत्रकार परिषदेमध्ये होते आणि त्यांना ऐकण्यासाठी खूप सारे जर्नलिस्ट, पत्रकार वगैरे आलेले. तर एका पत्रकाराने श्रील प्रभुपादांना एका चॅलेंजिंगला मराठीमध्ये काय म्हणतो आपण प्रभुजीज, माताजीज? आव्हानात्मक. आव्हानात्मक रित्या प्रभुपादांना एक प्रश्न विचारला की त्यांनी प्रभुपादांना विचारलं त्या पत्रकाराने की स्वामीजी, तुम्ही म्हणतात की कृष्णाच्या नावाचं जप करा, कीर्तन करा, कृष्णाबद्दल ऐका,
अशा प्रकारे जीवन व्यतीत करा वगैरे वगैरे. परंतु जर मृत्यूच्या वेळी तुम्हाला कळालं असं की कृष्ण नाहीच आहे, तर काय करणार तुम्ही? तर सगळ्यांना वाटलं की अरे वाह! किती छान प्रश्न विचारला वगैरे. तर प्रभुपादांनी खूप छान उत्तर दिलं त्या पत्रकाराला आणि आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे या उत्तरातून. प्रभुपादांनी त्या पत्रकाराला सांगितलं, की "ठीक आहे, तुमचं म्हणणं की आम्ही एवढं भक्ती मार्गाचं वगैरे पालन करत आहोत आणि मृत्यूच्या वेळी जरी आम्हाला कळालं, की भगवंत नाहीच आहेत, तरी पण आम्ही जीवन आनंदामध्ये घालवलं. कीर्तनामध्ये भाग घेऊन, भगवंतांच्या कीर्तनामध्ये नृत्य करून, भगवंतांच्या प्रसादाचं छान सेवन करून, आनंद घेऊन आणि भगवंतांचे जे भक्त आहेत, त्यांच्या संगामध्ये आनंदी आम्ही जीवन घालवलं. त्याच्यामुळे आम्हाला काही त्याचा पश्चाताप राहणार नाही. पण तुम्ही विचार करा, प्रभुपादांनी त्या पत्रकाराला सांगितलं. तुम्ही विचार करा, की तुम्हाला जर मृत्यूच्या वेळी कळालं, की कृष्ण खरंच आहेत आणि आता काळ रूपामध्ये माझ्या समोर उपस्थित आहेत. तर तुमचं काय तुम्हाला काय वाटेल? तुमची काय अवस्था होईल? आणि तो पत्रकार एकदम विचारात पडला. तर सांगण्याची गोष्ट अशी, की असं सांगितलं जातं, की भौतिकवादी व्यक्तींनी किंवा जे कृष्णावर विश्वास न ठेवणारे जे नास्तिकवादी व्यक्ती आहेत, जीवनामध्ये कितीही काळ जरी त्यांनी भगवंतांचं अस्तित्व मानलं नाही, एका वेळेला त्यांना सगळ्यांनाच निश्चित वेळेला मानावं लागतं आणि तो वेळ म्हणजे कोणता वेळ आहे? प्रभुजीच माताजीच मृत्यूचा वेळ आहे. आणि जसं आपण काही सेशन्स पूर्वी चर्चा केलेली, की मृत्यू ही इतकी भौतिकवादी मनुष्यासाठी भीतीदायक स्थिती आहे, की अक्षरशः प्रभुजीज, माताजीज आपल्यापैकी ज्यांनी कुणाला एका मृत्यू होणाऱ्या व्यक्तीला पाहिलं आहे, अक्षरशः गाळण उडते आणि त्या व्यक्तीला केवळ मृत्यूच्या वेळीच नाही, तर त्याच्या काही तास अगोदर, कधी-कधी 1-1 दिवस, 2-2 दिवस अगोदर पण घाबरून गाळण उडते अशा व्यक्तींची ज्यावेळेस ते यमदूतांना पाहतात. तर त्याच्यामुळे इतकी साधी गोष्ट नाहीये ही, की भगवंतांचे भक्त हे वेडे नाहीयेत, की पूर्ण जीवनातली बाकीच्या सर्व गोष्टी या एका गोष्टीसाठी त्याग करून. कोणत्या गोष्टीसाठी? भगवंतांबद्दल श्रवण करणे, भगवंतांचं नामजप करणे, संकीर्तन करणे. कशामुळे साधू संत लोक एवढे पिढ्यानपिढ्या ह्या एका गोष्टीसाठी बाकीचं सगळं त्याग करण्यासाठी तयार आहेत. अंते नारायण स्मृती एवढ्यासाठी सगळा केला खटाटोप शेवटचा दिवस गोड व्हावा. तुकाराम महाराजांनी सांगून दिलेलं. का? की शेवटच्या परीक्षेमध्ये आपल्याला व्यवस्थित तो पेपर देता यावा आणि शाश्वत जीवन प्राप्त व्हावं म्हणून पूर्ण जीवन, आयुष्य भगवंतांच्या सेवेमध्ये भगवत भक्त वेचतात. तर इथे शौनकादी ऋषी हा रामबाण उपाय सांगत आहेत. कशाप्रकारे भगवंतांच्या नामरूप गुणलीला इत्यादींच्या वर्णनामध्ये जर आपण श्रवणामध्ये, वाचण्यामध्ये, चर्चेमध्ये जर मग्न राहिलो, तर यमराजजी जे की स्वतः एक महान भक्त आहेत भगवंतांचे, अशा भक्तांना यमराजांचं आधिपत्य हे लाभत नाही. भगवंत स्वतः अशा भक्तांची काळजी घेतात. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीज, माताजी, हरे कृष्ण. आणि कुणाला हा प्रश्न पडतो का कधी-कधी? मनामध्ये भीती उत्पन्न होते का? की एवढं सगळं आपण करत आहोत आणि मृत्यूच्या वेळी भगवंत नाहीयेत. असं तर बिलकुल काळजी करण्याची गरज नाहीये. तसं पण या भौतिकवादी जीवनापेक्षा ना प्रभुजीज, माताजीज भगवंतांच्या भक्तांच्या संघामध्ये जगणं हे कितीतरी प्रकारे सोयीस्कर, श्रेष्ठ आणि आनंददायी आहे. त्याच्यामुळे कधीही असं काळजी करण्याची गरज नाहीये. उलट भौतिकवादी व्यक्तींना काळजी पाहिजे, की आता तर ते जीवन भौतिक सुखामध्ये घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण प्रत्येक उगवणाऱ्या सूर्यगणिक आणि मावळणाऱ्या सूर्यगणिक आपल्या आयुष्यातला एक-एक दिवस भागवत सांगतं, की काळरूपाने चोरल्या जात आहे. आपल्यापासून दूर जात आहे एक-एक दिवस आणि तेवढाच एक दिवस व्यक्ती हा काळाच्या मृत्यूच्या जवळ येत आहे. त्याच्यामुळे एका बुद्धिमान व्यक्तीचं कार्य आहे, कर्तव्य आहे, की या जीवनातला प्रत्येक क्षण आपण भगवत सेवेमध्ये वेचला पाहिजे, वापरला पाहिजे, जेणेकरून शेवटचा दिवस आपला पण गोड व्हावा. कुणाला काही प्रश्न आहे का? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 9. मंदस्य मंदप्रज्ञस्य
मंदस्य मंदप्रज्ञस्य वयो मंद आयुषश्च वै वयो मंदायुषश्च वै निद्रया ह्रियते नक्तम् निद्रया निद्रायते नक्तं दिवा च व्यर्थकर्मभिः दिवाच व्यर्थकर्मभिः. कुणाला वाचायचं आहे का? प्रभुजी माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी मी वाचू का? हा, क्षितिजा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. अल्पबुद्धी आणि अल्प आयुष्य प्राप्त झालेले आळशी लोक आपली रात्र झोपेत तर दिवस व्यर्थ कामामध्ये घालवतात. तात्पर्य: आपल्याला लाभलेल्या मानवी जीवनाचे वास्तविक मूल्य अल्पबुद्धीच्या लोकांना कळत नाही. जीवावर आपले कठोर नियम बलात् लादणाऱ्या प्रकृतीने दिलेली ही एक विशेष देणगी आहे. जीवनातील सर्वश्रेष्ठ वरदान प्राप्त करून घेण्याची, वारंवार होणाऱ्या जन्ममृत्यूच्या गुंत्यातून सुटण्याची ही एक अनमोल संधी आहे. बुद्धिमान माणसे या संधीचा लाभ उठवतात आणि या गुंत्यातून सुटण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करतात. अल्पबुद्धीचे लोक आळशी असतात. भवबंधनातून सुटण्यासाठी या मानवी देहाचा महत्त्वपूर्ण उपयोग कसा आहे हे त्यांना कळत नाही. ते तथाकथित आर्थिक प्रगतीसाठी अविश्रांत परिश्रम करीत असतात. त्यात त्यांना अत्यंत रस असतो. तसेच आपल्या या क्षणभंगूर देहाच्या इंद्रियांना सुख प्राप्त व्हावे यासाठीही ते जीवनभर अतोनात धडपडत असतात. इंद्रियांची तृप्ती ही तर निसर्गानेच नीच प्राणीमात्रांना सुद्धा दिलेली आहे आणि त्याप्रमाणे मनुष्याला गतायुष्यातील वा वर्तमान आयुष्यातील कर्मानुसार काही ना काही विषयभोग प्राप्त होतच असतात. परंतु प्रत्येकाने हेही समजून घेतले पाहिजे की विषय सुख आणि इंद्रिय तृप्ती हे काही मानवी जीवनाचे परम साध्य नव्हे. या श्लोकात म्हटले आहे की दिवसा मनुष्य व्यर्थ स्वरूपाचे उद्योग करतो, कारण त्याच्या उद्योगांना इंद्रिय तृप्तीखेरीज दुसरे उद्दिष्ट नसते. हे विशेषत्वाने मोठ्या मोठ्या शहरात बघावयास मिळते. तेथे माणसे व्यर्थ उद्योगधंद्यात राबत असतात. मानवी श्रमशक्तीद्वारे तेथे कितीतरी वस्तूंचे उत्पादन होत असते, परंतु त्या सर्वांचे उद्दिष्ट इंद्रिय तृप्ती हेच असते. प्रकृतीच्या बंधनातून सुटणे हे नसते. दिवसभर अधिक परिश्रम केल्यानंतर मनुष्याची रात्र झोपेत अथवा लैंगिक संबंधात व्यय होते. अल्पबुद्धीच्या लोकांकरता असलेला हा भौतिकवादी सुसंस्कृत जीवनाचा दिनक्रम आहे आणि म्हणून त्यांना आळशी, दुर्दैवी आणि अल्पजीवी असे म्हटले जाते. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो ज्याच्यामध्ये सांगितलंय की जी भौतिकवादी व्यक्तींसाठी जो दिवस असतो, आत्मसाक्षात्काराचा प्रयत्न करत असलेल्या भक्तांसाठी ती रात्र असते. आणि जो आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या भक्तांसाठी जो दिवस असतो, भौतिकवादी इंद्रिय तृप्तींच्या पाठीमागे लागलेल्या व्यक्तींसाठी ती रात्र असते. याचा उद्देश काय प्रभुजीज माताजीज? की भौतिकवादी जे लोक असतात त्यांना तुम्ही इंद्रिय तृप्तीसाठी कोणती गोष्ट सांगा, ते किती थकलेले असतील, 12 तास काम केलेलं असेल, ते लगेच ताजेतवाने तयार होतील ती इंद्रिय तृप्ती प्राप्त करण्यासाठी. परंतु अशा व्यक्तींना तुम्ही भगवत भक्तीमध्ये एखाद्या कार्यक्रमाला बोलवा, त्यांना 10 नाही 50 वेगवेगळे कारण सापडतील का ते थकलेले आहेत किंवा ते वेळ देऊ शकणार नाहीत अशा आत्मसाक्षात्काराच्या प्रयत्नासाठी. तर भागवत सांगतं की अशा प्रकारचे लोक ज्यांना की आपलं शाश्वत भलं कशात आहे हे कळत नाही, त्यांना अल्पबुद्धीचे लोक आणि आळशी लोक म्हटलेले आहे. का? कारण भगवत प्राप्तीसाठी लागणारी जी प्रेरणा आहे, जी एन्थुझियाझमला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? उत्साह. उत्साह. भगवत भक्तीमध्ये प्रयत्न करण्यासाठी लागणारा जो उत्साह आहे तो त्यांच्यामध्ये नसतो आणि त्याच्यामुळे त्यांना आळशी म्हटलेलं आहे. तर असे लोक आपला दिवस केवळ आणि केवळ व्यर्थ कामांमध्ये घालवतात आणि रात्र ही पूर्ण झोपण्यामध्ये घालवतात. आता तुम्ही म्हणाल रात्री झोपण्यासाठीच असते. हो, झोपण्यासाठी असते. परंतु शरीराला आराम म्हणून जेवढा पूरक आराम आहे तेवढा करा,
विशेषतः ब्रह्ममुहूर्ताचा जो कालावधी आहे, पहाटेचा कालावधी, सूर्योदयाच्या अगोदर 2 तास. तर तो ब्रह्ममुहूर्ताचा कालावधी विशेषतः जे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी इच्छुक असे मनुष्य आहेत, माणसं आहेत, त्यांच्यासाठी आध्यात्मिक कार्यासाठी तो खूप पोटेंट, तो खूप मौल्यवान कालावधी आहे. आणि असा काळ हा झोपेमध्ये व्यय नाही करायला पाहिजे. रात्री लवकर झोपा. 9 वाजता झोपा, 9:30 वाजता झोपा, लागलं तर 8:30ला झोपा. परंतु सकाळचा जो ब्रह्ममुहूर्ताचा कालावधी आहे, ज्यांना आपल्या जीवनामध्ये साधना भक्तीमध्ये परिपूर्णता प्राप्त करायची, अशा भक्तासाठी सोन्यापेक्षाही जास्त त्याचं महत्त्व आहे. तर तो काळ आपण आळशीपणामध्ये, व्यर्थ झोपेमध्ये नाही घालवायला पाहिजे. आणि कशासाठी या व्यक्तींचा रस कशामध्ये असतो? अशा इंद्रिय तृप्तीसाठी शास्त्र म्हणतं, की ती इंद्रिय तृप्ती मनुष्य जन्मातच नाही, तर खालच्या निम्न स्तराच्या प्राणी योनीमध्ये पण उपलब्ध आहे. एक श्लोक मी आपल्याला दाखवतो. नायं देहे देहभाजां नु लोके. भागवतामध्ये ऋषभदेवांद्वारे त्यांच्या अ, मुलांना ही शिकवण दिलेली आहे आणि अजून एक श्लोक आहे. हाच श्लोक आहे. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा प्रभुजीज माताजीज. ऋषभ उवाच ऋषभ ऋषभ उवाच नायं देहो देहभाजां नृलोके नायं देहो देहभाजां लोके कष्टान् कामान् अर्हते विभुजां ये कष्टान् कामान् ते विभुजाङ्गे तपो दिव्यं पुत्रक एन सत्वं दिव्यं पुत्रकायेन सत्त्वं शुद्धेत अस्मात् ब्रह्म सौख्यं त्वनन्तम् ब्रह्मसौख्यं त्वनन्तम्. तर याच्यामध्ये ऋषभदेव त्यांच्या 100 पुत्रांना आणि ज्याच्यापैकी सर्वात मोठे आहेत भरत महाराज, तर त्यांना उपदेश करत आहेत, की हा जो नृलोक म्हणजे मानव जन्म जो आपल्याला प्राप्त झालाय मुलांनो, तो अशा गोष्टींसाठी कष्ट करण्यासाठी नाही प्राप्त झाला, काम म्हणजे इंद्रिय तृप्ती प्राप्त करण्यासाठी, जी की निम्न योनीमध्ये पण प्राप्त आहे. किड्या-मुंग्यांना पण तो आनंद इंद्रिय तृप्तीचा प्राप्त आहे त्यांच्या जीवनामध्ये. तो कशासाठी प्राप्त झालाय मनुष्य जन्म? अशा गोष्टींसाठी जे की किडे-मुंगी किंवा बाकीचे जे निम्न स्तरावरचे जे प्राणी मात्र आहेत, त्यांना त्या जन्मामध्ये जी गोष्ट प्राप्त करण्यासाठी अवघड आहे. कोणती गोष्ट? तपो दिव्यम पुत्रका येन सत्वम. तप करण्यासाठी आणि शाश्वत जीवन प्राप्त करण्यासाठी या जीवनाच्या शेवटी हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. शुद्धेत यस्मात् ब्रह्म सौख्यम त्वनंतम. आणि अशा प्रकारे जर आपण योग्य कारणासाठी या मनुष्य देहाचा जर उपयोग केला, तर काय प्राप्त होईल? ब्रह्म सौख्यम. अनंत आनंद आपल्याला शाश्वत जीवन प्राप्त होईल. आणि कृपया निम्न स्तराच्या इंद्रिय भोगासाठी हा मनुष्य जन्म वापरू नका. म्हणजे असं आहे की आपण गेलेलो आहोत अंबानी, टाटा, बिर्ला यांच्याकडे भेटायला आणि त्यांना काय मागतोय आपण, की ₹10 मागतोय. अरे बाबा, ₹10 जर पाहिजे तर कोणी सामान्य व्यक्ती पण देऊ शकतो. तर अशा व्यक्तींकडे तुम्हाला जर जाण्याची संधी मिळाली आहे, तर तुम्ही अशा गोष्टीसाठी वापरा, जी की मौल्यवान असेल. त्याच प्रकारे मनुष्य जन्म हा ह्या उदाहरणापेक्षा पण कितीतरी जास्त मौल्यवान आहे. तर याला आपण निम्न स्तरावरच्या आनंद उपभोगासाठी व्यर्थ घालवायला नको, असं आपल्याला महान ऋषी मुनिगण आणि इथे ऋषभदेव महाराज पण सांगून गेलेले आहेत.
पण हे जे मानव जन्माचं वास्तविक मूल्य आहे ते अल्पबुद्धीच्या लोकांना कळत नाही. की कधी कधी मी उदाहरण देतो की लहान मूल असतं, तर लहान मुलाला समजा त्याच्या हातामध्ये 1000ची नोट आहे, 500 रुपयाची नोट आहे आणि आपण त्या लहान मुलाला काय म्हणतो, की ही गोळी घ्यायची का तुला? गोळी पाहिजे का ही 1 रुपयाची खायची? आणि पण तुला एका अटीवर, काय? की तुला ते हातातली 1000ची नोट मला द्यावी लागेल. आता त्या लहान मुलाला हे समजत नाहीये, की त्याच्या हातामध्ये जी 1000 रुपयाची नोट आहे, ती जर त्याचं जर मूल्य त्याला कळालं तर 1 नाही, 100 नाही, 1000 गोळ्या त्याच्यामध्ये प्राप्त होतील. परंतु त्याचं मन कशाकडे आकर्षित होतं? त्या छोट्याशा एका गोळीकडे. तशाच प्रकारे आपलं पण काही आहे प्रभुजीज, माताजीज, की भौतिकवादी व्यक्तीला हे जे इंद्रिय भोगाचं जी लालसा आहे, त्या लालसेपुढे जे मानवी जन्माचं मूल्य आहे ते समजत नाही. आणि अशा प्रकारे त्या लहान मुलासारखं हे जे मौल्यवान मानवी जीवन आहे, कशासाठी आपण दवडतो? इंद्रिय तृप्तीसाठी, जी की निम्न स्तराच्या प्राणी जन्मामध्ये पण उपलब्ध आहे. ती कुठे जाणार नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला विशेष कठोर परिश्रम करण्याची गरज नाहीये. प्रल्हाद महाराज एक खूप छान उदाहरण सांगतात भागवतामध्ये. प्रल्हाद महाराज सांगतात, की ज्या प्रकारे आपण भगवंतांकडे कधी जात नाही, दुःख मागण्यासाठी, यातना मागण्यासाठी, काही रोग मागण्यासाठी, काही अडचणी मागण्यासाठी, तरी पण हे जे जीवनातील दुःख आहे, ते न मागताच प्राप्त होतात. आणि प्रल्हाद महाराज म्हणतात, की त्याच प्रकारे बुद्धिमान मनुष्याला हे कळालं पाहिजे, की ज्या प्रकारे अडचणी, दुःख न मागता आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतात, त्याच प्रकारे जे भौतिक लाभ, जे भौतिक आनंद जो मिळणार आहे, तो पण ठरलेला आहे. तो पण आपल्याला त्याच्यासाठी भगवंतांकडे जाऊन किंवा खूप जास्त मरमर करायची गरज नाहीये. कोणत्या गोष्टीसाठी कठोर परिश्रम करायला पाहिजे? कोणत्या गोष्टींसाठी नियमांचं पालन करायला पाहिजे? काहीतरी शाश्वत श्रेष्ठ गोष्ट प्राप्त करण्यासाठी, शाश्वत जीवन प्राप्त करण्यासाठी. ह्या इंद्रिय तृप्तीसाठी खूप जास्त जीवनात मारामारी करण्यापेक्षा भगवंतांना प्राप्त करण्यासाठी, शाश्वत जीवन प्राप्त करण्यासाठी व्यक्तीने मनुष्य जन्माचा लाभ घ्यावा. आणि आजकाल आपण पाश्चात्य देशात जर पाहायला गेलं प्रभुजीज, माताजीज, आणि आता ही गोष्ट भारतात पण पाहायला मिळत आहे, की तुम्हाला विश्वास बसणार नाही, काही-काही ठिकाणी लोकं 2-2, 3-3 जॉब करतात. की उदाहरणार्थ इथे सिंगापूरला कितीतरी असे लोकं तुम्हाला सापडतील, की सकाळी 7:30-8 ते संध्याकाळी 5-6 पर्यंत नोकरीचा एक एक नोकरी व्यवसाय असेल त्यांचा आणि ती नोकरी झाल्यानंतर संध्याकाळी 6-7 पासून रात्री 11-12 पर्यंत दुसरा कोणता व्यवसाय करतात? टॅक्सी वगैरे चालवणे. का? कारण दुसरं पण सोर्स इन्कम राहावा. बरं ठीक आहे, सोर्स राहावा, पण तेवढीच जर उत्कंठा, तेवढाच जर उत्साह भगवंतांच्या भक्तीमध्ये, सेवेमध्ये त्यांना लावायचं सांगा, अजिबात त्यांना त्याच्यामध्ये रस नसतो. आणि भागवत सांगते, की कशामुळे एवढे पराकाष्ठेचे प्रयत्न असतात त्यांचे? केवळ आणि केवळ इंद्रिय सुख प्राप्त करण्यासाठी. परंतु ह्या इंद्रिय सुख प्राप्त करण्याच्या पाठीमागे धावून जो मनुष्य जन्माचा जो व्हायटॅलिटी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, व्हायटॅलिटीला मराठीत काय म्हणतो आपण? सार. सार जो आहे तो मनुष्य जन्माचा ते विसरून बसतात. आणि कधी लक्षात येतं त्यांच्या, की ज्यावेळेस शरीर अशा अवस्थेत आलेलं आहे, की हातपाय चालत नाहीत आणि इच्छा असली तरी त्यावेळेस भगवत भक्ती करणं खूप अवघड होऊन बसतं. अशा वेळेला त्यांना डोळे उघडतात. तर त्याच्यामुळे इतके सारे उदाहरणं आपण पाहतो महान भक्तांचे. इथे शौनकादी ऋषीमुनी सांगत आहेत. मगाशी पाहिलेल्या श्लोकामध्ये ऋषभदेव सांगत आहेत. एवढ्यासाठी सांगत आहेत, की आपण आपल्याला मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करावा. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज? कुणाला आळशी म्हटलेलं आहे आणि का आळशी म्हटलेलं आहे याच्याबद्दल? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 10. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. सूत उवाच. सूत उवाच. वाच यदा परीक्षित पूजांगले वसत. यदा यदा परीक्षित परीक्षित पुरुषांगली वसत
कलिं प्रविष्टं निजचक्रवर्तिते कलिं प्रविष्टं निजचक्रवर्तिते निशम्य वार्तामनति प्रियां ततः निशम्य वार्तामनति प्रियां ततः ततः शरासनं संयुगशौण्डिराददे शरासनं ददे संयुगाददे अ, कुणाला वाचायचं आहे का? प्रभुजीच माताजीच हरे कृष्ण. हरे कृष्ण वाचू मी वाचू प्रभूजी. हा, रेश्मा माताजी तुम्ही हा वाचा, संजना माताजी तुम्ही पुढचा वाचा. हरे हो हो कृष्ण. चालेल प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण सादर प्रणाम. दंडवत. सुत गोसावी म्हणाले, जेव्हा परीक्षित महाराज कुरु साम्राज्याच्या राजधानीत राहत होते तेव्हा त्यांनी आपल्या राज्याच्या सीमेत कलियुगाच्या लक्षणांचा प्रवेश होत असल्याचे पाहिले. त्यांना ही गोष्ट आवडली नाही, परंतु त्यामुळे त्यांना त्याविरुद्ध लढण्याची संधी मिळाली. त्यांनी आपल्या धनुष्य उचलले आणि सैनिकी सामर्थ्यानिशी ते सिद्ध झाले. तात्पर्य श्रीला प्रभुपाद यांच्याद्वारे श्रीला प्रभुपाद यांची जय. परीक्षित महाराजांचा राज्यकारभार इतका निर्दोष होता की ते शांततेने आपल्या राजधानीत राहत असत. परंतु आपल्या राज्याच्या सीमेत कलियुगांच्या लक्षणाचा प्रवेश झाल्याची वार्ता त्यांना समजली. त्यांना हे मुळीच आवडले नाही. ही कलियुगाची लक्षणे अशी आहेत. 1. स्त्रियांसोबत अनैतिक संबंध, मांसाहाराकडे प्रवृत्ती, मादक द्रव्याचे सेवन आणि जुगाराची आवड. कलियुग म्हणजे कलहाचे युग असं शाब्दिक अर्थ आहे. मानव समाजातील ही 4 लक्षणे सर्व प्रकारच्या कलहाची मूळ कारणे आहेत. राज्यातील काही लोक अगोदरच अशा लक्षणांना बळी पडले असल्याचे परीक्षित महाराजांना समजले आणि अशा अशांतीच्या कारणाविरुद्ध तात्काळ पावले उचलण्याचे त्यांनी ठरवले. याचा अर्थ असा की निदान परीक्षित महाराजांच्या राजवटीपर्यंत अशी लक्षणे जीवनात अगदी अज्ञात होती. ज्यावेळी त्यांना काही तिसरी ओळ. याचा अर्थ असा की निदान परीक्षित महाराजांच्या राजवटीपर्यंत अशी लक्षणे जीवनात अगदी अज्ञात होती. त्यावेळी त्यांना काहीसा प्रादुर्भाव झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याच वेळी त्यांना तात्काळ उखडून काढण्याचे त्यांनी ठरवले. ही वार्ता जरी त्यांना रुचणारी नव्हती तरी त्यामुळे एका दृष्टीने त्यांना युद्धाची संधी मिळाली. लहान लहान राज्यांशी तशी युद्ध करण्याची आवश्यकता नव्हती, कारण प्रत्येकजण त्यांच्या अधिपत्याखाली सुखाने राहत होता. तथापि कलियुगातील दुर्वर्तनी लोकांनी त्यांना आपल्या शौर्याचे प्रदर्शन करण्याची संधी दिली. जशी एखादी खेळाडूला स्पर्धेत खेळण्याची संधी यावी, त्याप्रमाणे क्षत्रिय राजाला लढण्याची संधी मिळाली. त्याचा उत्साह वाढतो. कलियुगात असे व्हायचे कारण ते ठरलेलेच आहे. अशा प्रकारचे युक्तिवाद करणे योग्य नव्हे. जर तसे असते तर अशा लक्षणाविरुद्ध लढण्याची सिद्धता करण्याचे येथे काहीच कारण नव्हते. आळशी आणि भाग्यहीन लोकच असे युक्तिवाद करतात. पावसाळ्यात पाऊस पडणार हे ठरलेले असते, तरी माणसे आपल्या संरक्षणाची काळजी घेतात की नाही. त्याप्रमाणे कलियुगात वर सांगितलेली लक्षणे समाज जीवनात दिसणार. हे जरी खरे असले तरी कलीच्या या हस्तकाच्या संगतीपासून प्रजेला वाचणे हे शासनाचे कर्तव्य आहे. परीक्षित महाराज अशा कुकर्मात संलग्न झालेल्या लोकांना शिक्षा करी इच्छित होते आणि त्यायोगे त्यांना विशुद्ध धर्माचरणाची लोकांचे संरक्षण करायचे होते. अशा प्रकारे संरक्षण देणे राजाचे कर्तव्यच आहे आणि परीक्षित महाराजांनी लढण्याची सिद्धता करणे योग्यच होते. हरे हरे कृष्ण. कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद माता. श्रीला प्रभुपाद की की जय. जय. तर इथे सांगितलंय की कशा प्रकारे कलियुगाची सुरुवातीची लक्षणे परीक्षित महाराजांना दिसल्यानंतर त्यांनी हातावर हात ठेवून शांत नाही बसले. काय केलं त्यांनी? लगेच त्या कलिपुरुषाचे जे लक्षण, जो प्रादुर्भाव वाढत होता त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार झाले. त्यांनी स्वतःच्या पूर्ण सामर्थ्याने त्या कलीच्या प्रादुर्भावाविरुद्ध लढण्यासाठी तयार झाले. आणि भागवतामध्ये उदाहरण दिलंय की काही लोक अशी अटकळ बांधतात किंवा असं त्यांच्या आळशीपणासाठी असं म्हणतात. तुम्ही ऐकलेलं असेल बोलताना की काय कलियुग आहे, कलियुगामध्ये ह्या गोष्टी होतच राहणार, कलियुगामध्ये मूल्यांचा ऱ्हास हा होतच राहणार. परंतु भागवत अशा कारणांना मानत नाहीये. भागवतात प्रभुपादजी लिहितात की जसं पावसाने आपण भिजणार आहोत म्हणून काय आपण उघड्यावर तसंच जात नाही. आपण छत्रीची व्यवस्था करतो, रेनकोटची व्यवस्था करतो. का?
की जेणेकरून पाऊस जरी आला तरी त्या पावसापासून आपण स्वतःचं संरक्षण करू शकावं. त्याचप्रमाणे कलियुगात जरी आध्यात्मिक मूल्यांचा ऱ्हास होणार आहे, हे जरी सांगितलेलं असलं, तरी तो ऱ्हास होत असताना आपण त्याच्या विरुद्ध कोणतीच कारवाई न करणं, काहीच प्रयत्न न करणं, हे योग्य नाहीये. तर आपल्यापैकी कोणी सांगू शकेल का प्रभुजीज, माताजीज, की कलिपुरुषाचा जी एंट्री, जो प्रवेश आहे, तो कधी झालेला मनुष्यामध्ये? कोणत्या वेळेस प्रवेश झालेला कलिपुरुषाचा? तेव्हा परीक्षित महाराजांनी परीक्षित महाराजां ते हा. गायींना मारत होते. हा, ते तर करेक्ट. तो त्यावेळेस तर त्यांना प्रादुर्भाव दिसल्यानंतर ते बाहेर निघाले आणि त्यांना कलिपुरुष दिसला तसं करताना, गाय आणि बैलाच्या प्रती हे करत असताना, त्यांना मारत असताना. परंतु कलिपुरुषाचा सर्वात पहिले प्रवेश झाला ज्यावेळेस भगवंत या भौतिक जगातील त्यांच्या लीला संपवून ज्यावेळेस आध्यात्मिक जगतामध्ये परततात, त्याच क्षणी कलियुगाचा प्रवेश झाला. परंतु त्याचा जो प्रादुर्भाव आहे, त्याचे जे लक्षणं आहेत, ते दिसण्यासाठी थोडासा वेळ लागला. आणि इथे हे वेगवेगळ्या प्रकारचे कलियुगाच्या आध्यात्मिक मूल्यांच्या ऱ्हासाची ही जी लक्षणं वेगवेगळी दिलेली आहेत. आणि ह्याच लक्षणांना थांबवण्यासाठी आपण भगवत भक्तीमध्ये, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये 4 नियमांचं पालन करतो. कोणते कोणते 4 नियम आहेत ते? की मांसाहार करणार नाही, कोणता जुगार वगैरे खेळणार नाही, त्यानंतर अवैध संबंध ठेवणार नाही, आणि नो मीट नो गॅम्बलिंग, नो इंटॉक्सिकेशन, नो इलिसिट रिलेशन्स. मांसाहार करणार नाही, मादक द्रव्यांचं सेवन नाही, अनैतिक संबंध नाही आणि जुगार करणार नाही. तर हे 4 जे नियमांचं आपण पालन करतो, हे या कलियुगामधील ऱ्हासाचे हे 4 लक्षणं पण आहेत. आणि विशेषतः यांना का सांगितलंय प्रभुजीज, माताजीज, याचं उत्तर काही श्लोकांनंतर येईल, की कशा प्रकारे धर्माचे जे 4 स्तंभ आहेत, ऑस्टेरिटी, क्लीनलीनेस, मर्सी आणि ट्रूथफुलनेस. तर ऑस्टेरिटी म्हणजे तपस्या, ऑस्टेरिटी, क्लीनलीनेस म्हणजे शुची म्हणजे स्वच्छता, ऑस्टेरिटी, क्लीनलीनेस, मर्सी म्हणजे दया, आणि ट्रूथफुलनेस म्हणजे सत्यता. तर ह्या 4 जे धर्माचे जे स्तंभ आहेत, त्यांचा विरुद्ध म्हणजे हे त्या स्तंभांचं हनन करणारे हे जे 4 प्रकारचे लक्षणं आहेत, ते इथे दिलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या धर्माच्या 4 स्तंभांचं रक्षण करण्यासाठी श्रील प्रभुपादांनी आपल्याला भक्तांना, साधक भक्तांना 4 नियमांचं पालन करण्यासाठी दिलेलं आहे. तर परीक्षित महाराज एक कर्तव्य तत्पर क्षत्रिय राजा म्हणून त्यांना ज्यावेळेस कळालं की कलियुगाचा प्रादुर्भाव होत आहे, लगेच ते त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार झाले. आणि कशा प्रकारे लढणार आहेत ते आपल्याला येणाऱ्या श्लोकामध्ये कळेल. एक छोटा श्लोक आहे, एक श्लोक घ्यायचा का प्रभुजीज, माताजी? हरे कृष्ण. हो, चालेल प्रभूजी. ठीक आहे, हो प्रभूजी. ठीक आहे. श्लोक क्रमांक 11 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. स्वलंकृतं श्यामतुरंग योजितं योजितं रथं मृगेन्द्र ध्वजमाश्रित पुरा. मृगेन्द्रमाश्रितः पुरात् वृतो रथाश्वद्विपपत्तियुक्तया रथाश्वद्विपपत्तियुक्तया स्वसेनया दिग्विजयाय निर्गतः. स्वसेनया दिग्विजयाय निर्गतः. हरे कृष्ण. संजना माताजी, तुम्हाला वाचायचं का? हो प्रभूजी, हरे कृष्ण, धन्यवाद. परीक्षित महाराज श्याम वर्णाचे घोडे जुंपलेल्या रथावर आरूढ झाले. त्यांच्या ध्वजावर सिंहाचे चित्र शोभत होते. अशा रीतीने सज्ज होऊन रथ, घोडदळ, हत्ती, पायदळ यांच्या समवेत सर्व दिशा जिंकण्यासाठी ते राजधानीतून बाहेर पडले. तात्पर्य: येथे परीक्षित महाराज आणि त्यांचे पितामह अर्जुन यांच्यातील वेगळेपणा दिसून येते. येथे रथ ओढणारे घोडे पांढरे नसून काळ्या रंगाचे होते. त्यांच्या ध्वजावर सिंहाचे चित्र अंकित होते, तर त्यांच्या
पितामहांच्या ध्वजावर हनुमंतांचे. अशा या रथ, घोडदळ, गजदळ, पायदळ यांच्यासह रणवाद्यांच्या घोषात निघालेली मिरवणूक केवळ नेत्रसुखद नव्हे तर युद्धाच्या आघाडीवर सुद्धा सौंदर्य सृष्टी असणाऱ्या संस्कृतीचे एक प्रतीकच होती. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे आता वर्णन सुरू होत आहे की अशा प्रकारे कलियुगाचा प्रादुर्भाव होत आहे. हे त्यांना ज्यावेळेस कळालं, परीक्षित महाराज हे स्वतःच्या राज महालापासून, राजवाड्यातून बाहेर निघालेले आहेत. पूर्ण आपला रथ, घोडदळ, गजदळ, पायदळ यांना सोबत घेऊन. आणि परीक्षित महाराजांच्या रथाचं वर्णन आहे आणि त्याचं तुलना केलेली आहे त्यांचे आजोबा अर्जुनाच्या रथाशी. अर्जुनाला रथ कुणी दिलेला प्रभूजी, माताजी? कुणी भेट दिली? अग्निदेव. अग्निदेवानी. खूप छान. अग्निदेवांनी दिलेला. आणि त्यांच्या रथावर साक्षात कोण, त्यांच्या रथाचं जे झेंडा होता रथावर, त्यावर कोण आरूढ होते? हनुमानजी. हनुमानजी. त्या ध्वजावर हनुमानजी आरूढ होते. त्याच प्रकारे परीक्षित महाराजांच्या ध्वजावर सिंहाचे चित्र अंकित होते. आणि अर्जुनाचे जे रथाचे घोडे होते, जे की कृष्ण स्वतः सारथी म्हणून रथ हाकत होते अर्जुनाचा, ते रथाचे घोडे हे पांढरे होते. परंतु परीक्षित महाराजांच्या रथाचे घोडे हे श्याम वर्ण, श्याम सांगितले. श्याम म्हणजे काळ्या रंगाचे हे होते अश्व, घोडे. आणि अशा प्रकारे सर्व सैन्याला घेऊन परीक्षित महाराज निघालेले आहेत. या कलियुगाच्या प्रादुर्भावापासून आपल्या राज्यातील सर्व प्राणीमात्रांचं आणि जीवांचं, मनुष्यांचं रक्षण करण्यासाठी. कशा प्रकारे त्यांचं आदान प्रदान होतं या कलिपुरुषासोबत. आणि विशेष महत्वाचा मुद्दा येणाऱ्या श्लोकांमध्ये, या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की पृथ्वी जी की गायीच्या रूपामध्ये होती आणि धर्म, स्वतः धर्म जे की बैलाच्या रूपामध्ये होते, त्यांचं परीक्षित महाराजांच्या सोबतचं आदान प्रदान, की त्यांच्या आदान प्रदानामधून आपण खूप काही शिकू शकतो की आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस कठीण परिस्थिती येते, त्यावेळेस आपण कशा प्रकारे त्या कठीण परिस्थितीशी तोंड द्यायला पाहिजे, निराश न होता. तर खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये याच्यावर चर्चा करूया. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्ण. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. एकच मिनिट द्या मला. माताजी रेकॉर्डिंग बंद करा. रतिरूपा माताजी. हो प्रभू. हरे कृष्ण.